माझ्या युनियनचं कार्यालय पण हेच आणि घर पण हेच. आपण असं करूया, तुझ्या भावाला राजारामला सांग. काय बापू? हा राजाराम, संभाजी आणि हनुमंतला कोल्हापूरच्या मठावरती बोर्डिंग मध्ये घेऊन जावा. 7वी पर्यंत शाळा आहे तिथे. शिवाजी माझ्या सोबत मुंबईला राहील. वय बापू. आणि हा, तुम्ही थोडे दिवस गावी जाऊन राहा, आईला मदत होईल. आणि हा, माझ्या घरामध्ये कुणीतरी डॉक्टर, वकील आणि पुढारी झालं पाहिजे. माझ्यासाठी नव्हे, माझ्या माथाडी कामगारांसाठी. अण्णासाहेब, अण्णासाहेब आमच्या इथं भिलारे गुरुजी राहतात. लय चांगला माणूस आहे. त्यांचा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांसोबत चांगला परिचय आहे. असं? त्यांची आपल्याला नक्कीच मदत होईल. असं करा, बिलारे गुरुजींची माझी ओळख. बघ रे बाबा, कोण आहे ते? नमस्कार गुरुजी. नमस्कार. बसा बसा. चव्हाण साहेब, हे अण्णासाहेब पाटील आपल्याला खास भेटण्यासाठी आलेत. मी नाव ऐकून आहे यांचं. माथाडी कामगारांचे नेते आहेत हे. माझ्यासाठी मी काही मागत नाही. कामगारांच्या व्यथा आपण जाणता. आजच्या घडीला माझा कामगार सुरक्षित नाहीये. साहेब, तुमच्याबद्दल मला आदर आहे आणि खात्री आहे. तुम्ही आणि तुमचे सरकार आमच्या कामगारावर अन्याय होऊ देणार नाही. चव्हाण साहेब, अण्णासाहेब पाटील कामगारांच्या हितासाठी रात्रंदिवस फिरत असतात. मला ठाऊक आहे गुरुजी. अण्णासाहेब, मला तुमचं सर्व म्हणणं पटतंय. साहेब, वेतन निश्चिती, भरपगार रजा, बोनस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी, नुकसान भरपाई, अपघात सेवा, वैद्यकीय सेवा व निवृत्ती वेतन या आमच्या मागण्या आहेत. तुमचं सगळं मान्य आहे मला अण्णासाहेब. पण काय, तुमची संघटना रजिस्टर नाही. ती लवकरात लवकर रजिस्टर करून घ्या. जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून घ्या. मग मागण्यांबाबत कायदेशीर जे काही फायदे मिळतील ते आपण बघूच. तुमच्या कामाचं स्वरूप, मला मिळणारा पगार आणि कौटुंबिक पातळीवर होत असणारी तुमची गळचेपी आणि महत्वाचं म्हणजे त्या राहत्या जागेचा प्रश्न, या आणि अशा ज्या अनेक अडचणी आहेत त्या कायद्याच्या चौकटीत राहून लवकरात लवकर कशा सोडवता येतील याचा जरा तुम्ही अभ्यास करा. मी माझ्या परीनं प्रयत्न करीनच. तुमच्या या कार्याला माझा आशीर्वाद आणि सदैव पाठिंबा राहील. तुम्ही पुढे जा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. नमस्कार. या. कामगार एकजुटीचा, अण्णासाहेब तुम आगे बढ़ो. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. कामगार बंधू आणि भगिनींनो, आपण आपल्या मागण्यासाठी हा मोर्चा काढत आहोत. पण येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आपण 4-4च्या रांगेनं हा मोर्चा काढायचा आहे. एक हात अंतर ठेवून हा मोर्चा शिस्तीने केला पाहिजे याची खबरदारी घ्या. इतर नागरिकांना त्रास होता कामा नये. हमारी युनियन, अण्णासाहेब पाटील तुम आगे बढ़ो. हमारी युनियन, आमच्या मागण्या मान्य करा. कामगार एकजुटीचा, अण्णासाहेब पाटील तुम आगे बढ़ो. अण्णासाहेब पाटील तुम आगे बढ़ो. कामगार एकजुटीचा, हमारी ताकत, अण्णासाहेब पाटील तुम आगे बढ़ो. अण्णासाहेब
अर्नब पाटील तुम आगे बढ़ो, अर्नब पाटील तुम आगे बढ़ो. कामगार बंधू आणि भगिनींनो, बॅरिस्टर माधवराव माने यांना आत्ताच मी आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं आहे. मी आपणा सर्वात सांगू इच्छितो की आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि या व्यापारी वर्गाला मी सावध करू इच्छितो. आम्ही शारीरिक कष्टाचे कामे करतो, याचा अर्थ आम्ही तुमच्या घरचे गुलाम आहोत. आम्हालाही मन आहेत, भावना आहेत. आम्ही देखील तुमच्यासारखी माणसं आहोत. तुमची मेहरबानी आम्हाला नको आहे. आम्ही काम करतो, त्याचा रास्त मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे. आणि हा, या सरकारला मला सांगणं आहे की आमच्या माथाडी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा झाला पाहिजे. तुम आगे बढ़ो, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. साहेब तुम आगे बढ़ो. माथाडी कामगार संघटना स्थापन करून सगळ्या कामगारांना एक केलंय. हो, आणि मंत्रालयावर मोर्चा नेऊन लोक सुद्धा जमवली होती. अरे डोंगरीवरच्या सभेत ना आपल्याला धमकी दिली होती, कामगारांचे भत्ते वाढवून मागतो तो. असे सगळे कामगार एकत्र झाले ना, तर आपलं काय खरं नाही. मग आपल्याला हे सगळे भारी पडेल. यांची ही परिस्थिती भारीच पडली आपल्याला. हे शाला तुम्ही लोक फुकटचं घाबरते. आपण पैसा देणार तेव्हा त्यांचा पोट भरणार. मग आता काय करायचं आपण? हे बघा, मी जो निर्णय देईल तो तुम्हाला मान्य असेल तर बोला. बोला बोला. मला ऐका, प्रत्येकाने त्या समजा कामगारांना काढून टाकायचा. मालक, मालक असं काय करता मालक? चला निघा. आम्ही राहायचं कुठे? इथं राहायचं नाही, संप करायला पाहिजे काय? चला, आओ, बोलायचं काम नाही, निघा. संप करायला पाहिजे काय? ए चल ओढे, चल चल बाहेर चल. ए चल बाहेर, चल चल. बोजाबान बाहेर चल. मालक मालक, अरे आम्ही इथं झोपायचं नाही, मग जायचं कुठं? कुठे जायचं? मस्तात जा. मला सांगतो आमच्या संप करायचं काय? चल बाहेर, चल बाहेर, चल बाहेर चल. करायचं बघत ते काय संपाचं चाललंय ना, ते काम नाही करायचं तुम्हाला? चाल लवकर. अण्णा साहेब गोळ झाला. आपल्या युनियन मध्ये सभासद झालेल्या हातगडीवरून माल वाहून नेणाऱ्या कामगारांना मालकांनी कामावरून काढून टाकलं. होय अण्णा साहेब, हीच अवस्था रॅशनिंग दुकानात काम करणाऱ्या कामगारांची आहे आणि रस्त्यावर फाट्या उचलणाऱ्या कामगारांची. अहो मालकांनी त्यांना घरी जायला सांगितले. सगळ्या कामगारांच्या तक्रारी येत आहेत. अहो मालक त्याला कामावरच घेत नाही. अण्णा, सगळे कामगार आता घाबरलेत. काय करायचं आपण आता अण्णा? मित्र हो, हे व्यापारी वर्गाचं कटकारस्थान आहे. त्यांना माहित आहे आपला कामगार हातावरती पोट देऊन जगणार आहे. सर्व कामगारांना केसरबाग हॉल मध्ये एकत्रित करा. धीर द्या. आपल्या कामगार वर्गाची ताकद या व्यापारी वर्गाला माहित नाही. अरे ते काय आम्हाला काढतात? उद्यापासून आम्ही बेमुदत संपावर जात आहोत. नमस्कार साहेब, मी तल्लार खान बोलतोय. साहेब, या माथाडी कामगारांच्या संपामुळे खूपच हाल झालेत. दैनंदिन जीवन सर्वच ठप्प झाले साहेब. मग तुम्ही काय करताय? दोन्ही संघटनेत तडजोड घडवून आणता येत नाही? हे बघा, मालकांचं काय म्हणणं आहे ते लक्षात घ्या आणि माथाडी कामगारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यावर एकत्र बसून चर्चा करा. कोणत्याही परिस्थितीत हा संप लवकरात लवकर मिटवा, कळलं? होय साहेब. हा, मी पुरवठा मंत्री तल्लार खान बोलतोय. मी काय सांगतोय ते नीट ऐका. कामगारांच्या प्रत्येक गोणी मागे पैसे वाढून द्या, नाहीतर हा संप मिटणार नाही, कळलं? नीट विचार करा. बर, मला नंतर काय ते कळवा, कळलं? नमस्कार.
मी पुरवठा मंत्री तल्यारखान बोलतोय. बोला साहेब. अण्णासाहेब, तुमच्या काही मागण्या आहेत त्या मला सांगा. मी व्यापारी संघटनेशी बोलेन, पण संप मागे घ्या. दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय. असाच जर संप चालू राहिला तर लोक रस्त्यावर येतील. प्लीज. खान साहेब, या तळागाळातील लोकांमधलाच मी एक आहे. या संपाची झळ मलाच नाही तर माझ्या कामगार बंधूंनाही सोसावी लागते. तरीही मी संप मागे घेणार नाही. आमच्या मागण्या काय आहेत हे व्यापारी संघटना ऐकून न घेता अरेरवीची भाषा करतात. आमचं म्हणणं एकच आहे, एक हात तुम्ही पुढे करा, दुसरा हात आम्ही देतो. एकमेकात सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. नमस्कार. कामगार बंधूंनो, तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आज आपला हा संप यशस्वी झाला. माथाडी कामगार संघटनेचा विजय असो. माथाडी कामगार संघटनेचा विजय असो. प्रत्येक कामगाराच्या मजुरीत 5% वाढ करण्यात आली आहे. कोणाची थापी 25 थरावरून 19 थाप्यावरती आणण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटलांचा विजय असो. हा विजय माझा नाही आहे, हा विजय तुम्हा सर्वांचा आहे. अण्णासाहेब पाटलांचा विजय असो. अण्णासाहेब पाटलांचा विजय असो. सर्वांना सांगा. आपल्या सर्व जुन्या सहकाऱ्यांना उद्या सकाळी बोलावून घ्या. मी अशी शपथ घेतो की माथाडी कामगार युनियन संघटना मजबूत करेन. माझ्या संघटनेत भ्रष्टाचार व अन्याय होऊ देणार नाही. मी माझ्या संघटनेशी गद्दारी करणार नाही आणि कुणाला करून देणार नाही. मी सदैव कामगारांचे हित पाहेन. मी शपथ घेतो की आजपासून मी आपल्या संघटनेसाठी जिद्दीने काम करेन. भ्रष्टाचार होऊ देणार नाही, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. मी कामगारांच्या हिताचं पाहीन. अण्णासाहेब, पेपरातली बातमी वाचली का? का काय विशेष घडलं? अहो, डाव्या पक्षाने सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारलंय. नवले, याची आपल्या कामगारांना जळ सोसावी लागणार. अरे, रोज असते पाणी 24 तास. पाणी गेलं कुठं? बंद केलंय मी. पाणी कट. ही पाईपलाईन माझ्या मालकीची आहे. चला मग आम्ही पाणी प्यायचं कुठं? घरला जा. संप करायला पाहिजे काय? जा जा, घरला जाऊन पाणी प्या. येऊ पाहिजे तेव पाहिजे. आजपासून इथं पाणी भरायला यायचं नाही. बघता काय? चला उठा. चला निघा लवकर. अरे अजून गाडी भरली नाही. मालक जरा तंबाखू खाता. अरे काय तंबाखू खाता? चला कामाला लागा. चल रे. नावाच्या नावाने बोंबामो. चला लागा कामाला. बरोबर थे. पाणी पितो काय? काय चालू पाहिजे? त्याचं काय आहे अण्णा? त्यांनी आपल्या संपाचा धसका घेतलाय अण्णा. आपल्या कामगारांना मालक सगळे हाकलून देत आहेत. अहो, कामगारांना पियाचं पाणी पण देत नाहीत. अहो, कित्येक कामगारांना मारण झाले. अण्णा बस बस कर. माझ्या भावनाचे हाल मला सहन होत नाही. आजपासून या इथंच जोपर्यंत माझ्या माथाडी कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आम्हाला उपोषणाला बसणार आहे. अण्णा, माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू नका.
अरे आपल्या अण्णा उपोषणाला बसले. काय बोलताय? अरे आपल्या अण्णा उपोषणाला बसलेत. अरे आपल्या अण्णा उपोषणाला बसलेत. काम बंद. ए मी चाललो. ए गड्या काय करतोय? अण्णासाहेब बसले उपोषणला. काम बंद. नमस्कार बंधू हो, अण्णासाहेबांच्या उपोषणाची शासनाने दखल घेतलेली आहे. त्यानुसार लेबर कमिशनरने माथाडी संघटना व व्यापारी असोसिएशन यांच्यात तडजोड घडवून आणलेली आहे. त्यामुळे इथून पुढे माथाडी कामगारांना 15% वेतनवाढ मिळणार आहे. अण्णासाहेब पाटलांचा. अण्णासाहेब पाटलांचा. दुसरी एक महत्वाची गोष्ट, वेतनवाढीची आणि महागाई भत्त्याची सांगड घालण्यात येणार आहे. अण्णासाहेबांना मी विनंती करतो, कृपया हा ज्यूस घेऊन उपोषण सोडावे. अण्णासाहेब पाटलांचा. अण्णासाहेब पाटलांचा. थांबा, प्रथम मला आश्वासन द्या, मालक वर्गाने कामगार वर्गावर अत्याचार करू नये. अण्णासाहेब, मालक वर्गाने तसं आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही उपोषण मागे घ्यावे. अण्णासाहेब पाटलांचा. अण्णासाहेब पाटलांचा. अण्णासाहेब पाटलांचा. चला कामाला लागा. अरे चला 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 चला. अण्णासाहेब, माथाडी कामगार संघटनेचा वृक्ष हा म्हणता फोपावला. मित्र हो, हे तुम्हा सर्वांचं यश आहे. अण्णासाहेब, तुम्ही नुसतं खोकरत तरी सरकार दास्तावतंय. गोदीतली रावची इंजिन श्यामायला लुंगीवर करून पळाली. बाकीच्या सटरफटर युनियन आहेत, त्या तुमच्या सावलीलाही उभ्या राहू शकत नाहीत. अण्णासाहेब, दिवसेंदिवस आपल्या युनियनचं कार्य वाढतंय. मला वाटतं आपण मोठी जागा घेतली तर. या प्रश्नावर आपण बराच वेळा बोललेलो आहोत. कार्यालयाच्या भाडेपोटी संघटनेचा पैसा व्यर्थ घालणं मला पटत नाही. अण्णासाहेब, आपल्याला तशी ही जागा अपुरी पडते. अहो, दिवसेंदिवस नवीन कामगार संघटना आपल्या सगळ्याचे सभासद होत आहेत. वळवेकर, तुम्ही म्हणताय हे मला पटतंय, पण याच जागेने मला भरभरून यश दिलंय. तेच गंत आहे अण्णासाहेब आमच्या मनात. संघटनेच्या कामासाठी आपण ही जागा वापरायला दिलीत. कामकाजात अडचण नको म्हणून बायकाप्रमाणे आपण गावाला ठेवलं. पोपळे, तुम्ही मला भावनेत गुंतवू नका. अण्णासाहेब, पण आपण प्रॅक्टिकली विचार करूया. सुरुवातीस आपण गोदी कामगारांची माथाडी कामगार संघटना चालवत होतो. आता असुरक्षित कामगार संघटना, माथाडी महिला कामगार संघटना आणि दिवसेंदिवस नवीन प्रकल्प आपल्याकडे येतच आहेत. वळवेकर, तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. करा, नवीन जागेसाठी कामगार एकजुटीचा. कामगार एकजुटीचा. हमारी युनियन. कामगार एकजुटीचा. कामगार एकजुटीचा. हमारी युनियन. मित्र, सन्माननीय बॅरिस्टर जी.डी. पाटील साहेब, आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर युनियनच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे. हे तुमचं यश आहे. अजूनही कायदा पास होत नाही. आपल्या कामगारांना बस बघायला जा आणि इतर सुविधा मिळाल्याच पाहिजेत. अजूनही माझा कामगार असुरक्षित आहे आणि त्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागेल. अर्धा पाडी तुम आगे बढ़ो. अर्धा पाडी तुम आगे बढ़ो. दुःखाची बाब आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध चालू आहे. काही जवान शहीद होत आहेत, काही जवान जखमी होत आहेत आणि त्यासाठी आपल्या रक्ताची नितांत गरज आहे. जवान हे आपले भाऊच आहेत. आज आपलं सामाजिक कर्तव्य आहे. अशा वेळी रक्तदान करणं हे गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात मी माझ्यापासून करणार आहे आणि मला खात्री आहे की आपण सर्व त्याला प्रतिसाद द्याल. चला.
हे बघा, कामगार, मालक, संघटना आणि त्रिसदस्य समिती आणि संबंधित खात्याचे मंत्री महोदय यांची तातडीनं बैठक बोलवा. हा, माथाडींसाठी योग्य कायदा होत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. हे बघा, ते तुमच्या मागण्या काय आम्हाला मंजूर नाही. मंजूर कराव्या लागतील. माझा कामगार दिवसभर राब राब राबतो, त्याचा हक्क त्याला मिळालाच पाहिजे. मला वाटतं कामगारांच्या कामाचा विचार व्हायला हवा. कामगारानं काम आणि मालकानं त्याचा मोबदला द्यायला हवा. मालकांच्या सामंजस्याने हा प्रश्न सोडावा असं मला वाटतं. हा प्रश्न काही सहज सुटणारा नाहीये. आम्हाला पण थोडा विचार करावा लागेल. चल रे, पैसे निकाल, चल निकाल, चल दे रे जल्दी, चल निकाल, निकाल, चल रे, निकाल पैसे, निकाल जल्दी. हाँ निकाल, हाँ चल रे, निकाल रे पैसे. पैसे नाही आहेत. पैसे नहीं है, चुपचाप निकाल. पुढच्या महिन्यात देतो. आई गं, मारू नका. पैसे नहीं है, पैसे नहीं है, पैसे नहीं है, साले पैसे नहीं है. माझ्या मताने कामगाराला मारतोस, माझ्या कामगाराला मारतोस. आपला पैसा नाही कराय, नापास शिवाय नाही नाही. पैसे कशासाठी घेतले होते साहेब? कुठं कुठं म्हणून पुरा पडू. दहावी आई बाबाला पण पैसे पाठवावे लागतात, त्यातच पोरीचं लग्न. जी काय हमाली मिळते त्यात काय बी शिल्लक राहत नाही. किती पैसे घेतले होतेस? 3000 रुपये. घ्या, हे पैसे घ्या, लागले तर उद्या परत घेऊन जावा. साहेब, खरंच देव माणूस आहे तुम्ही. येतो म्या. वळवेकर, काय करायचं या लोकांसाठी? काय करायचं म्हणजे आपणच त्यांच्यासाठी करायचं. माथाडी कामगार संघटनेची पतपेढी. अरे वा 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 वा. शुभ कार्यात वेळ नको, चला लागा ताबडतोब कामाला. इथून पुढे माझा माथाडी कामगार बटाट्या कर्जानं मेला नाही पाहिजे. ही पतपेढी फक्त कामगारांचीच राहील. अण्णासाहेब, हा दुग्ध शर्करा योगच म्हणा. कामगारांसाठी पतपेढी चालू होते आणि आजच युनियनच्या नवीन कार्यालयासाठी जीप गाडी पण येते. अरे वा 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 वा. आणि बरं का अण्णासाहेब, अहो यशवंतराव चव्हाणांचा माणूस आला होता आपल्या जुन्या कार्यालयात. त्यांचा निरोप घेऊन आला होता तो. यशवंतराव चव्हाण सातारा विभागात निवडणुकीला उभे राहत आहेत आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी तुम्हाला निमंत्रण घेऊन आला होता. मग पतपेढीचं उद्घाटन पहिलं आणि मग कामगार एकजुटीचा, हमारी यूनियन, हमारी पार्टी, तुम आगे बढ़ो. कामगार एकजुटीचा, हमारी यूनियन, हमारी पार्टी, तुम आगे बढ़ो. हमारी पार्टी, तुम आगे बढ़ो. कामगार एकजुटीचा. अण्णासाहेब, आता आपण प्रचार सभेलाच जायचं ना? हो, प्रचार सभेला जायचं, पण त्याच्या अगोदर आपण सातारा विकास परिषदेच्या सभेला जाऊया. अण्णासाहेब, तुम्हाला जावळी मित्र पुरस्कार मिळालाय, त्याही कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे. हो, त्याही कार्यक्रमाला आपण जाऊया. अण्णासाहेब, गायकांना सांगितलंय जमलं तर गावी जाऊन आईची भेट घेऊन या. बरं. माझ्या बंधू आणि भगिनीनो, सातारच्या जन्मभूमीला अण्णासाहेबांच्या रूपाने मिळालेला हा सिंह, हा जरी वयाने लहान असला तरी त्याच्या डरकाळीने भल्या भल्याना घाम फुटतो, भले भले घाबरून जातात.
तुम आगे बढ़ो, चव्हाण साहेब आगे बढ़ो. अण्णासाहेब, खरं तर मी तुमच्यासाठी काहीही केलेलं नाही. अहो, जे केलं ते माझं कर्तव्यच आहे. पण मुंबईच्या या जन्मभूमीत, या कर्मभूमीत इथल्या माथाडी कामगाराला ताट मानेनं, ताट कण्यानं आणि ताट कॉलरनं जगायला तुम्हीच शिकवलेलं आहे. राजकारणात राहून आम्हाला जे साध्य करता आलं नाही ते मात्र आमच्या अण्णासाहेबांनी माथाडी कामगारांच्या संघटनेच्या माध्यमाद्वारे सहज साध्य करून दाखवलेला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पाटील तुम आगे बढ़ो, चव्हाण साहेब आगे बढ़ो. आज वेळात वेळ काढून अण्णासाहेब पाटील माझ्या प्रचार सभेसाठी इथं आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांना मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि इथेच तुमचा निरोप घेतो. जय हिंद. पाटील तुम आगे बढ़ो, चव्हाण साहेब आगे बढ़ो. तेव्हा ज्योतिबा, माझ्या माथाडी कामगारांचं कल्याण कर आणि त्यांच्या कष्टाला यश दे. जर का माझी विधान परिषदेवरती निवड झाली तर या गोरगरीब माथाडी कामगारांचं कल्याण होईल. यासाठी मला यश दे, यश दे देवा, यश दे. माझ्या प्रयत्नांना यश दे. अक्का, तू इथं? अण्णा, तू सातारला गेला होतास? हो, चव्हाण साहेबांची प्रचार सभा होती, त्या प्रचार सभेसाठी गेलो होतो. अरे मग तिकडून तुला आपल्या डेबेवाडीच्या घरी जाता नाही आलं? काय ग, काय झालं? बापू, तू सांग. यशोदा सिरियस आहे? अण्णा, तू आत्ताच्या आत्ता गावी, हा? आणि इथली काय पण काळजी करू नको, हा? निघ. लढवेकर, नवले, याकूब, तुम्ही इथंच थांबा. युनियनचे कामकाज पहा, मी येतो. अण्णासाहेब, महामूलकर आणि गोळ्यांना सोबत घेऊन गेला तर बरं होईल. होय अण्णासाहेब, बरं. अण्णा, आणि काही जास्त असेल तर यशोदेला मुंबईला घेऊन ये, बरं का? बरं. अण्णा, आणि काय परिस्थिती असेल तर लवकरात लवकर कळवा रे बाबा मला. अगं, कशी आहेस तू? बरी आहेस ना? आई, कशी काय ग तब्येत? येतो दे, येतो दे, येतो दे. चल चल, आपण मुंबईला जाऊया. नको, सगळं संपलं की आता. नको का असं बोलूस? किती सहन केलं माझ्यासाठी. नको, डोळ्यात पाणी काढू नका. असेच असेच राहूया.
माझ्या लहान लहान मुलांचा सांभाळ करा. आधी अशी गेली नाही, आता मी कसा जगू? अण्णा, मुलांसाठी तरी तुम्ही दुसरं लग्न करा. तात्या, हे काय सांगतो ते ऐका. अहो, तुमच्या कामाचा व्याप वाढला आहे म्हणून म्हणतोय मी. आई कशी आहे तब्येत? बरी आहे. मी जरा बाहेर जाऊन येतो. पोरा, लवकर घरी ये रे बाबा. बर. नमस्कार अण्णासाहेब. अण्णासाहेब, एक आनंदाची बातमी आहे. नागपूर अधिवेशनात आपल्या कामगारांसाठी एक स्वतंत्र कायद्याची निर्मिती झाली. नुसती निर्मिती नाही झाली तर कायदा पास पण झालाय. अण्णासाहेब, तुमचं स्वप्न साकार झालं. हा, वळवेकर, मला आठवते वखातले दिवस, गोदीतले ते दिवस. आज माझा माथाडी कामगार ताट माझा जगणार. गोळे, हा सोळा थाटामाटात पाय पाडायचा. हा अण्णासाहेब. प्रत्येक कामगारांना निमंत्रण पाठवा. यशवंतराव चव्हाण साहेबांचा जाहीर सत्कार घ्यायचा. होय अण्णासाहेब. कारण त्यांच्याच पाठबळाने मार्गदर्शनाने हा माथाडी कायदा झाला. महाराष्ट्रातील प्रत्येक शाखेतील माणसं आली पाहिजेत. अण्णासाहेब, आत्ताच कामाला लागतो. लागा कामाला. पण हो, चव्हाण साहेबांना फोन करून तारीख विचारून घ्या. होय अण्णासाहेब, येतो.
गोळे नमस्कार. सर्व तयारी झाली का? होय अण्णासाहेब, महाराष्ट्रातील आपल्या सर्व शाखेनं निमंत्रण दिले. अगो लोक ट्रक भरून येत आहेत आणि इथलं सगळं काम झाले बरं का. चव्हाण साहेबांना आणायला कोण गेले? ते पोपळे आणि नवले गेले. आणि बरं का, त्रिमूर्ती बँड पथकाची खास मानवंदना त्यांना आपण देणार आहोत. लक्षात ठेवा, चव्हाण साहेब केव्हा येतील. कामाला चला. अण्णासाहेब घोळ झाला. काय झालं? अहो चव्हाण साहेबांना तातडीनं दिल्लीला बोलावलंय. असं कसं होईल? 8 दिवस अगोदर त्यांना निमंत्रण पाठवलंय. पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना तातडीने बोलवलंय. अण्णासाहेब, ऐकलं ते खरं आहे का? चव्हाण साहेब मुंबईत नाहीत. हो अण्णासाहेब, प्रचंड गर्दीने कामगार सभेला आलाय. अहो चव्हाण साहेब ना आले ना तर बोजवारा उडेल. शांत राहा, शांत राहा. कामगार बंधूंनो, माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी येण्याचं मान्य केलं होतं, पण काही कारणास्तव ते दिल्लीला गेलेत. पण मी तुम्हाला शब्द देतो, ते या कार्यक्रमाला येणारच. आणि जर का असं नाही झालं तर मी याच व्यासपीठावरती आत्महत्या करेन. कुणीही मला समजवायचा प्रयत्न करू नका. हो साहेब काय बोलून बसलेत? बरं वाईट काय झालं तर दंगल उसळेल. तुम्ही साहेबांचे निकट सहकारी आहात, तुम्हीच त्यांची समजूत काढा. हे पहा, साहेब जे बोलतात तेच प्रत्यक्ष करतात. त्यांच्या ह्या स्वभावामुळे आम्ही हात टेकलेत. तुम्ही काहीतरी लवकर हालचाल करा. साहेबांना दिल्लीला फोन करून हे सर्व सांगा. ठीक आहे, प्रयत्न करतो. अण्णासाहेब पाटलांचा, यशवंतराव चव्हाणांचा, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियनचा. कामगार बंधूंनो, उशिरा का होईना पण भारताचे परराष्ट्र मंत्री माननीय यशवंतराव चव्हाण साहेब आज उपस्थित झालेत. तसेच या महाराष्ट्राचे लाडके मजूर मंत्री माननीय नरेंद्रजी तिरके साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत. अण्णासाहेब पाटलांचा, ही माथाडी कामगारांची कायदा पास झाल्याबद्दल आम्ही त्यांचा स्वागत समारंभ ठेवलेला आहे. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. तत्पूर्वी माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा माथाडी कामगार संघटनेतर्फे 6,768 रुपयांची प्रेमाची माळ अर्पण करतो. माननीय नामदार यशवंतराव चव्हाण साहेबांचा, माननीय नामदार यशवंतराव चव्हाण साहेबांचा. अण्णासाहेबांच्या मावळ्यांनी मोठ्या प्रेमाने हे जे काही हाराचं बंडल माझ्या गळ्यात घातलं आहे ते माथाडी कामगारांचे रणझुंजार नेते श्री अण्णासाहेब पाटील यांच्या गळ्यात मी घालत आहे. माननीय अण्णासाहेब पाटलांचा, माननीय अण्णासाहेब पाटलांचा. शांतता राखा. मित्र हो, हा केवळ माझ्या एकट्याचा विजय नाही तर तो आपल्या अण्णासाहेब पाटलांचा विजय आहे. माननीय अण्णासाहेब पाटलांचा. मला इथे यायला थोडासा
वेळ झाला. त्याचं कारण असं आहे की पंजाब मधल्या गंभीर परिस्थितीवर विचार करण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींनी मला तातडीचं बोलावून पाठवलं होतं, म्हणून मी त्या तिथे गेलो होतो. आपल्या अण्णासाहेबांचं कार्यकर्तृत्व त्या ऐकून आहेत, जाणून आहेत. इथल्या सभेचा वृत्तांत आणि इथली परिस्थिती मी त्यांना सांगितली. त्याबरोबर त्यांनी तातडीनं आपल्या ताफ्यातलं एक विमान देऊन त्यांनी मला इथं पाठवलेलं आहे. बंधूनो, माथाडी कामगारांचा कायदा पास झाला आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण नुसता कायदा संमत होऊन चालत नाही, तर त्या कायद्याची अंमलबजावणी कशी होते यावर त्या कायद्याचं यश अवलंबून असतं. आणि म्हणूनच सर्व पदाधिकाऱ्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी कर्तव्य भावनेनं या गोष्टीत लक्ष घालावं. तुमच्या यशाबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं अभिष्ट चिंतन करतो आणि इथेच थांबतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळराज
का अण्णा, ट्रान्सपोर्ट व्यवसायातील सर्व कामगार आपल्या युनियनचे सभासद झाले. वा वा, अरे पण अजून खोका कामगार सुरक्षित आहेत की? कायदा पास झालाय ना माहित आहे. पण अण्णा कायद्याप्रमाणे मालक वर्ग वागत नाहीत. हा. मागच्या संपामध्ये सरकारनं आपली दखल घेतली होती. मला सांगा, मालक वर्गाबरोबर मिटिंग केव्हा आहे? एवढी वर्ष आम्ही मुकाट्यानं काम करत होतो. व्यापारी मालक संघ जे ठरवतील त्या मजुरीनं किती तास आमचे कामगार तुमच्याकडे राबत आहेत. अण्णा, जे परंपरेनुसार चालते तेच आज बी चालते का नाही? तर असा मार्ग आम्ही इतिहासात पण नाही ऐकला कधी. जे नाही घडलं ते घडवून दाखवायचं आहे. इतिहास म्हणजे काही कवी कल्पना नाही. ते हमाल घेऊन तुम्ही क्रांती घडवणार. आम्हाला कामगार नाही, माथाडी कामगार बोला. तुमच्या मागण्या काय आहेत त्या तर एकदा कळू देत. कामाचे तास नक्की करा, पगारवाढ करा, साप्ताहिक सुट्टी जाहीर करा, दिवाळी बोनस बी जाहीर करा. शक्य नाही. अशक्य ते शक्य करून घेणं हीच आमच्या कामगार संघटनेची खरी ताकद आहे. छान. तुम्ही दोन्ही पक्षांचा शक्तितुऱ्याचा सामनाच बघायला बोलत मला. आणि हे बघा, ही मीटिंग संघटनेच्या मागण्या काय आहेत त्यामध्ये समेट घडवण्यासाठी आहेत. ते आता कसला बी समेट होऊ शकत नाही. ते बघा काळे साहेब, हे तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही यांच्याशी बोलणी करायला तयार झालो. पण आता एक लक्षात ठेवा, हे आम्ही व्यापारी संघटनेने ठरवलं ना तर चुटकी सरशी तुमचा कामगार समजा रस्त्यावर येईल. हे आम्ही काम देते म्हणून तुमच्या बायका पोरांचा पोट भरते. ठीक नाही घालत. एखादी गोळी तुमच्या मुलाला पाठीवर घेऊन जायला सांगा. एखादं खोक हात गाडीवरती खेचाय सांगा. आमचा कामगार घाम गळतो म्हणून तुमच्या बायका पोरांचं पोट चालतंय. आमच्या मागण्या मान्य नसतील तर बेमुदत संप. चल रे. संप चालू आहे. घोड्यांच्या बाहेर माल जाऊ देणार नाही. कसा जाऊ देत नाही बघतो. पोलीस घेऊन आलोय. साहेब, हे पा, त्यांना मारून आतमध्ये बंद करा. तुझ्या माईला तुझ्या मात चालला का रे तुला? हा, त्या अण्णासाहेबांच्या जाती लागून संप करता तुम्ही? चालले किता नाही तर फोटोन काढीन तुला. साहेब, प्राण माझा गेला तरी घोड्यांच्या बाहेर माल काढू देणार नाही. तुझ्या आईला तुझ्या लय मात चालू तुला. थांबा थांबा. अगोदर तुम्हाला अटक करायची असेल तर मला करा, पण माझ्या कामगाराला हात लावता कामा नाही. बरोबर आहे तुमचं. तुम्हालाच अटक केली पाहिजे. चला पोलीस स्टेशनला चला. हा चला. बरोबर साहेब, अण्णासाहेबांना अटक झाली. अरे अण्णासाहेबांना अटक झाली.
इन्स्पेक्टर हे अण्णासाहेब पाटलांचं जामीनपत्र. कदम यांना अण्णा पाटलाला भेटू दे. साहेब तुम्हाला अटक झाल्याची बातमी हा म्हणता सगळीकडे पसरली. अहो घोषणा दे पोलीस स्टेशनला मोर्चा काढलाय त्यांनी. 15 ते 20,000 लोक होती, सर्व भयंकर तापलेली. हो अहो हाताला मिळेल ते उचलून पोलीस स्टेशनवर फेकायचं. सगळ्यांची एकच घोषणा, साहेबांना सोडा. अहो वर्दीतला पोलीस अधिकारी सुद्धा त्यांनी पाहिला नाही. लाठीमार केला पण आपली लोक ऐकतच नव्हती. शेवटी पोलिसांना गोळीबार करावा लागला. 150-200 कामगार अटकेत आहेत आणि तितकीच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. अण्णासाहेब उद्यापर्यंत आपली जामीनवर सुटका होईल. वळवेकर, मी सुटेन, पण माझ्या कामगारांचं काय? आई बाबांनी माझ्या कामगारांनी केल्या उपकाराची परतफेड करण्याची संधी दे मला. माझ्यासाठी एवढे केलंस तू? अण्णासाहेब तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे. त्यांची दादागिरी चालू देणार नाही. शांत व्हा, आराम करा. पवार, माझ्या कामगारांना औषध उपचारासाठी पत्रिकेतून पैसे द्या. कुठल्याही अटी नियम पाळू नका. ताबडतोब अंमलबजावणी झाली पाहिजे. अण्णासाहेब पोलिसांनी कामगार बंधूंना हात बंद करून ठेवले. काहींवर खोटे नाटे आरोप लावले आणि खटलेही दाखल केले. पवार, वळवेकरांना सांगा जेवढे जमतील तेवढ्या कामगारांना जामीन देऊन सोडवा आणि परवाच्या कार्यक्रमाला माननीय वसंतरावजी नाईक साहेबांना तू पाहुणे म्हणून बोलवा. ठीक आहे सर. कामगार बंधू आणि भगिनींनो, नुकत्याच झालेल्या खोका कामगारांच्या संपात मला अटक झाली होती. इतकेच नव्हे तर 100-200 कामगार अजूनही अटकेत आहेत. त्यांच्यावरती विविध खटले लादलेले आहेत. बहुतांशी कामगार अजून जखमी अवस्थेत रुग्णालयात आहेत. तरी सुद्धा या संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. माझ्या विनंतीस मान देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय वसंतरावजी नाईक साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत. मी संघटनेसाठी सरकारशी वाद घालतो. माझा सरकार आणि या संघटनेचा त्यांच्या पुरताच हा संबंध मर्यादित राहील. परंतु महाराष्ट्रातल्या मातीतला मी एक नागरिक आहे आणि माझ्या कामगार संघटनेचे या मातीशी अतूट नाते आहे. हे वर्ष सरकारने दुष्काळी वर्ष म्हणून जाहीर केले आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात अन्न वस्त्र निवाऱ्याची टंचाई भासत आहे. म्हणून मी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आमच्या संघटनेतर्फे दुष्काळग्रस्तांसाठी निधी जमा केला. तो मी माननीय मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांना अर्पण करीत आहे. आजच्या या सोहळ्यानं मी अतिशय भारावून गेलोय. नेतेगिरीचं बाळ कडू शिकावं तर अण्णासाहेब पाटलाकडूनच. एवढ्या कठीण प्रसंगी सुद्धा महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर सर्वात प्रथम मदतीचा हात कोणाचा आला असेल तर हा म्हातारी कामगार संघटनेचा. मी आपणास आश्वासन देतो की महाराष्ट्र सरकार सदैव तुम्हा कामगार संघटनेच्या पाठीशी राहील आणि मी इथंच थांबतो आणि आपली रजा घेतो.
निकम साहेब, म्हातारी कामगार संघटनेच्या सर्व कामगारांची बिनशर्त सुटका करा. त्यांच्यावरील खटले मागे घ्या. ताबडतोब कारवाई व्हायला हवी. साहेब कुठे गेलेत? त्यांची तब्येत ठीक नाही जरा. बर, तुमची प्रॅक्टिस चालू आहे ना बरोबर? आणि हो, 100 कार्यकर्ते लागतील सेवा दलाचे. पण साहेबांना काय होत आहे? त्यांना जरा अपेंडिक्सचा त्रास आहे, म्हणून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलंय. आम्ही आता तिकडेच चाललो. नमस्कार. काय म्हणते तब्येत? तब्येत थोडी कुरकुर करणारच. अण्णासाहेब, जशी कामगारांची काळजी घेताना तशी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. डॉक्टर काय म्हणतायत? अपेंडिक्स आणि हर्नियाचा आजार बळावलाय. अण्णासाहेब, मला वाटतं या हॉस्पिटलमध्ये राहून तुम्ही विश्रांती घ्या. आणि तब्येतीला थोडा उतार पडला ना की मग शासकीय रेस्ट हाऊस मध्ये राहा माथेरानला. चव्हाण साहेब, तुम्हाला माहितीच आहे माझं कार्यक्षेत्र कामगाराशी निगडीत आहे. तो जसा राहतो तसा मी राहणार. मी सांगून तुम्ही ऐकणार थोडंच आहात. तब्येतीची काळजी घ्या. मी येतो सोडायला. तुम्ही हालचाल करू नका. मी येतो. नमस्कार. अण्णा, आता तुम्ही भाईकाच्या नवीन जागेत राहायला जावा. भोपळे, अरे बाहेर कसली गडबड आहे? काय झालं? अण्णा, सर्व कामगार बंधू तुम्हाला बघायला आलेत. काय झालं? कोण होता तो? बहुतेक आपलाच कामगार दिसतोय. तो आपलाच म्हातार कामगार आहे. डॉक्टर तोरसकर, आधी त्याला पहा, मला नको. डॉक्टर नाईक, प्लीज त्यांना बघा. श्वास घ्या. डॉक्टर तोरसकर, काय झालं त्याला? सर्व्हायकल कॉर्ड कॉम्प्रेशन. हा, म्हणजे मणक्याचा त्रास. जास्त वजन उचलल्यामुळे तो होतो. त्यासाठी त्याला ऑपरेशन करावं लागेल. किती खर्च येईल? साधारण 15 ते 20 हजार पर्यंत. आमचा कामगार कुठून आणणार? डॉक्टर तोरसकर, आपल्याला असंच एखादं रुग्णालय असलं पाहिजे. तुमच्या प्रयत्नामुळे आणि डॉक्टर नाईक साहेबांच्या सहाय्याने आपण हे हॉस्पिटल उभं करू शकतो. डॉक्टर नाईक साहेब, आपण कामगारांसाठी दवाखान्यात काम कराल का? आपण आणि डॉक्टर तोरसकर म्हणाल्यानंतर हा शब्द देवा समान आहे. मी जरूर हे सांभाळेन. चला निघू, विश्रांती घ्या. मस्त. चला येतो. अण्णासाहेब, आपण माथाडी कामगार ग्राहक सोसायटी काढण्याचा विचार केला होता. कामगारांना आपण तशी कल्पना दिली होती. नवले, मग उशीर का होतोय? जीवनावश्यक वस्तूंची माणसाला गरज असते. हो, चव्हाण साहेबांच्या कृपेनं आपल्या कामगार बंधूंच्या हातात वेतनातून 4 पैसे खेळतात. याचा अर्थ असा नव्हे महिन्याच्या 30 दिवसात पैसे त्यांच्या हातात असतील. अशा वेळेला कामगार बंधूंनी आपल्या ग्राहक सोसायटी माल खरेदी केला तर त्यांच्या पगारातून आपण पैसे वळते करू शकतो. पैसे नाहीत म्हणून वाण्याची उदान उसरवाडी तरी बंद होईल. आपल्या सर्व लोकांना सांगा, लवकरात लवकर ग्राहक सोसायटीची स्थापना करण्यात येईल. हो. मामा, तुम्ही अण्णाला सांगितलं का नाही? फोन करून तकले मी. अक्का, अण्णासाहेब ग्राहक सोसायटीच्या उद्घाटनाला गेलेत. दाखव मामा, कसंही करून अण्णांपर्यंत निरोप पोचवा. अहो आईची तब्येत जास्त झाली आहे. डॉक्टर तोरसकर 4-5 वेळ येऊन गेले. डॉक्टर म्हणले सगळ्यांना बोलवून घ्या. हो, मी तिकडेच चाललोय. जरा लवकर बघा. हा, ठेवती. हो हो.
अण्णासाहेब आपल्याला घरी लवकर निघायला हवं. मला ठाऊक आहे आईची तब्येत बरी नाही. अण्णासाहेब आईच्या अखेरच्या क्षणी तुम्ही तिथे असायला हवं. चला निघूया. चला. आई ये तू नाही नसत नाही तुम्ही पोरके नाही झालात. हा महाराष्ट्रातल्या असंख्य कामगारांची तुम्ही माता पिता आहात. त्यांची अश्रू तुम्हाला पुसायचे. अण्णासाहेब तुम्हाला पुसायचे. उठ आणि ताट मानेला उभे राहा. त्यांच्यासाठी झगडायचंय आपल्याला. हीच या माऊलीला श्रद्धांजली ठरेल. हीच या माऊलीला श्रद्धांजली ठरेल. ही ऑफिसला येण्याची वेळ आहे. कसला उशीर झाला. हातभर अंतरावर घर आहे तुझं. इतर कर्मचारी 2-2 तास प्रवास करून येतात. उशिरा उठलास ना काय उपकार करतोस तू.
तुझ्या काय बापाचं ऑफिस आहे का? संघटनेत काम करतोस. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे तुलाही पगार मिळतो. मालक नाही आहेस तू. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे तुलाही नियम लागू आहेत. उशिरा आलायस ना? चल निघ. अण्णासाहेब, बोरीबंदर स्टेशनवर हवालदाराने आपल्या कामगारला मारलंय आणि ते दवाखान्यात न जाता आपल्याकडे यायला निघाले. चला. हा बघा. अरे रे रे, किती मारलं याला. याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा. राजवडे, आपल्या कामगारावरती अन्याय होत असेल तर त्याला ताबडतोब उत्तर दिलं पाहिजे. मग तो पोलीस असेल किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. वरत्या काढा. हॅलो, मी आमदार अण्णासाहेब पाटील बोलतोय, माथाडी कामगारांचा नेता. बोला साहेब. तुमच्या हवालदारानं आमच्या माथाडी कामगारांना मारलं. आमचा माथाडी कामगार म्हणजे काय, सार्वजनिक गृह वाटला का? कुणी यावं आणि लाथा मारून जावं. काय म्हणायचं तुम्हाला? हे बघा, आम्ही आमची ड्युटी प्रामाणिकपणे करतो. जनतेच्या संरक्षणासाठी तुमची ही वर्दी आहे. हिला पायदे तुडवू नका. तुम्हाला काय वाटलं आम्ही चंड आहोत? हे बघा, तोंड सांभाळून बोला. तुम्ही एका पोलीस अधिकाऱ्याशी बोलतात. माथाडी कामगार संघटनेची ताकद काय आहे ते बायकाळा पोलिटिशियन वरून समजत असेल. साहेब नमस्ते. नमस्कार. कसा? शशिकांत पवार तुम्हीच? हो हो, बाबूराव शेट्टींनी खास कामासाठी तुम्हाला भेटायला सांगितले आहे. एवढं काही काम? मराठा समाजाच्या लहान लहान शाखा अनेक गावामध्ये आहेत, पण कुणाचाच कोणाला मेळ नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे, या सर्व शाखा एकत्र आल्या तर बरं होईल. माझ्याही डोक्यात तो विचार होताच. तुम्ही त्यांचा निरोप घेऊन आलात तर शुभ कार्याला वेळ कशाला? अखिल भारतीय मराठा महासंघ बंधू आणि भगिनींनो, मराठा महासंघाची ही सभा पाहून कुणाचीही छाती अभिमानाने फुगेल. भारतातल्या कानाकोपऱ्यातून मराठा संघाचे कार्यकर्ते आज इथे जमलेले आहेत. मराठा महासंघाची ताकद मराठी माणसापुरतीच नव्हे तर भारतातील सर्व भाषिक व सर्व धर्मांच्या कामी येईल अशी मी ग्वाही देतो. जो भारताच्या संरक्षणाच्या कामी येईल तोच मराठा महासंघ. भारत माता की. अण्णासाहेब पाटील यांनी 22 मार्च 1982 रोजी मराठा महासंघाचा भव्य मोर्चा मंत्रालयावर नेला होता. माथाडी कामगारांसाठी सर्व सोयीयुक्त असे माथाडी हॉस्पिटल निर्माण करण्यात आले आहे. माथाडी बोर्डाला जी लेवी प्राप्त होते त्यातून माथाडी कामगारांना विविध फायदे दिले जात आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने सिडको मार्फत 2000 घरे माथाडी कामगारांना दिली आहेत. सदरचा माथाडी कायदा हा महाराष्ट्रापुरताच नव्हे तर संपूर्ण भारतात करावा अशी अण्णासाहेबांची इच्छा होती. वेळ सकाळची.
23 मार्च 1982 रोजी अण्णासाहेब पाटील हे शहीद राजगुरू यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला निघण्यापूर्वी देवांना नमस्कार केला. सर्व कुटुंबांना आशीर्वाद दिला. तुझ विनम्र